जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे टेक्सी YouTube चॅनलवर. आणि आपण बघत आहोत 10वी भूगोल मधील तिसरे प्रकरण, ज्याचे नाव आहे प्राकृतिक रचना व नदी प्रणाली. याच्यामध्ये बघत असताना आपण या टॉपिकच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत, ते म्हणजे नदी प्रणाली मधील आपण भारताची नदी प्रणाली संपूर्ण बघून घेतलेली आहे. आता शेवटचा टप्पा म्हणजे ब्राझीलची नदी प्रणाली कशा प्रकारची आहे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि राहिलेला हा भाग संपल्यानंतर आपला हा तिसरा टॉपिक संपत आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू चौथ्या टॉपिक कडे आपण हवामान याच्याकडे वळणार आहोत. ठीक आहे, तर चला मग आता ज्या विद्यार्थ्यांनी या टॉपिकचे अगोदरचे व्हिडिओज बघितलेले नाहीयेत त्यांनी अवश्य ते बघा. चला तर मग या टॉपिकचा शेवटचा टप्पा बघून घेऊया, ब्राझीलची नदी प्रणाली. इथे तुम्हाला ब्राझील मधील काही नद्या दिसत असतील. डायरेक्टली मॅपवर जर बघायला गेलात तर थोडंसं मॅपचं ओव्हरलुक केल्यानंतर आपल्याला पॉइंट टू पॉइंट रीड करत असताना वाचत असताना लक्षात ठेवण्यासाठी थोडी मदत होते. कारण तिकडे डायरेक्ट वाचायला सुरू केलं तर आपल्याला हे कळणार नाही कुठली नदी कुठे आहे, ब्राझीलच्या कुठल्या दिशेला आहे वगैरे. इथं जर जस्ट ओव्हरलुक केलं तर आपल्याला ते समजून जातं. ठीक आहे, बघा ब्राझील मधील सर्वात महत्त्वाची नदी अॅमेझॉन नदी. ही फक्त ब्राझीलसाठी महत्त्वाची नाही तर पूर्ण अर्थ साठी महत्त्वाची, लक्षात ठेवा. पृथ्वीचे फुफ्फुस, लंग्स ऑफ अर्थ ज्या जंगलाला म्हटले जाते ते म्हणजे अॅमेझॉनचं जंगल. या नदीने तयार केलेला हा जो पूर्ण प्रदेश आहे, मैदानी प्रदेश, इथे मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामधून जसं गेलेल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं मी मैदानी प्रदेश बघत असताना की इथून मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो पृथ्वीला. त्याच्यामुळे त्याला आपण पृथ्वीचे फुफ्फुस असेही म्हणतो या अॅमेझॉन जंगलाला. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता अॅमेझॉन नदीचं जर खोरं बघत असाल तुम्ही तर तुम्हाला मी हायलाइट केलेल्या बघा महत्त्वाच्या नद्यांना की अॅमेझॉन ही प्रमुख नदी आहे. आणि अॅमेझॉनचं जर तुम्ही बघत असाल तर इतर ज्या काही उपनद्या आहेत त्या ब्राझीलच्या बऱ्याच ठिकाणावरून येत आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या नद्या बघा मग आता काय आहे. ब्रांका नदी आहे जी उत्तरेकडे आहे, अॅमेझॉन कडे मिळते. त्यानंतर नेग्रो नदी आहे, जापुरा नदी आहे, पुरुष नदी आहे, त्याच्यानंतर मदेरिया नदी आहे, जोरोका नदी आहे, झिंगू नदी आहे, आरागुआ नदी आहे, टॅकांटिन्स नदी आहे, टोकॅन्टिनस नदी आहे, इटापेकुरू नदी आहे, साओ फ्रान्सिस्को नदी आहे. आता ह्या झाल्या ह्या वरच्या जी नद्या आहेत त्या सगळ्या कोणाच्या त्या अॅमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत. परंतु आपल्याला दिसतं की अॅमेझॉन नदीचं एक मोठं खोरं आहे. आणि जर ब्राझीलच्या दक्षिणेकडे बघायला गेलात तुम्ही तर थोडंसं तुम्हाला दिसतं. आणि ब्राझीलच्या दक्षिणेकडे बघायला गेलात तुम्ही तर तुम्हाला काही थोड्याफार नद्या दिसतात. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी जी सुरुवातीला उत्तरेकडे वाहते आणि शेवटी जाऊन कुठे भेटते, अटलांटिक महासागराला जाऊन भेटते. त्याच्यानंतर इकडे पॅराग्वे नदी आहे, खाली इकडे पॅराना नदी आहे आणि शेवटी उरुग्वे नदी आहे. अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या नद्या आपण इथे मॅप मध्ये बघू शकतो. चला तर मग सुरू करूया आपल्या ब्राझीलच्या नदी प्रणालीला. मग याच्यामध्ये बघत असताना आपण बघतो ते म्हणजे काय, त्याच्या अगोदर एक थोडंसं इथं बॉक्स मध्ये दिलेली माहिती आहे बघा. गंगा नदी आणि अॅमेझॉन नदीचं थोडंसं त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. एकूण पाणलोट क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र आहे जवळपास 10,16,000 चौरस किलोमीटर. इकडे अॅमेझॉन नदीचं आहे 70,50,000 चौरस किलोमीटर. म्हणजे गंगा नदीपेक्षा अॅमेझॉन नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे किती मोठ्या प्रमाणात आहे विचार करा तुम्ही. त्याच्यानंतर एकूण नदीची जी लांबी आहे, गंगा नदीची लांबी आहे 2525 किलोमीटर. आपल्याला माहिती आहे 2525 किलोमीटर ही गंगा नदीची लांबी ही पूर्ण भारतामध्ये नाहीये. फक्त भारतामधील जर तुम्हाला जर विचारत असतील गंगा नदीची लांबी तर 2050 किलोमीटर जवळपास आहे. ही आहे पूर्ण संपूर्ण गंगा नदीची. याचा अर्थ उत्तराखंड मध्ये गंगोत्री या ठिकाणापासून सुंदरबन मध्ये नदी ज्यावेळेस कुठे बंगालच्या उपसागराला मिळते तिथपर्यंतचा जो अंतर आहे तो पूर्णचा लांबी नदीची आहे 2525 किलोमीटर. त्याच्यानंतर अॅमेझॉन नदीची लांबी बघा किती आहे, एकूण लांबी 6400 किलोमीटरची आहे. याचा अर्थ जसं मी सुरुवातीला सांगितलं की अॅमेझॉनचा 50% पेक्षा जास्त एरिया जो आहे तो या अॅमेझॉनच्या खोऱ्याने कव्हर केलेला आहे. मग खाली नदीतून होणारा विसर्ग आहे, पाणी किती विसर्ग होतो त्याच्यामध्ये 16,648 घनमीटर प्रति सेकंद आहे. पण इकडे बघा 2,09,000 काय घनमीटर प्रति सेकंद आहे. म्हणजे कंपॅरिझन करायला गेलं तर कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये अॅमेझॉन नदी वाहते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी नदी जगातील अॅमेझॉन नदीच आहे. सर्वात लांबीची नदी नाईल नदी ती आफ्रिकेमध्ये वेगळी राहिली. सगळ्यात मोठी म्हणलं तर आपल्याला दिसते ती म्हणजे
अमेझॉन नदी जी ब्राझील मध्ये आहे. आता ब्राझील मध्ये जी काही नदी प्रणाली आहे त्याच्यामध्ये ब्राझील मधल्या संपूर्ण नदी खोऱ्याचं 3 प्रमुख नदी खोऱ्यांमध्ये आपण त्यांना विभागू शकतो. त्याच्यामध्ये अमेझॉन नदी खोरे, पॅराग्वे आणि पॅराना ही एक जलप्रणाली म्हणजे त्याचं एक नदी खोरं, साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील नद्या. जसं आपण आपल्या भारतामध्ये बघत असताना नदी प्रणालीमध्ये प्रमुख उगमानुसार नद्यांचे 2 आपण काय केले होते, प्रमुख भाग केले होते. एक म्हणजे हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या आणि दुसरं म्हणजे द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या. त्याच्यानंतर आपण बघितलं गंगा नदी आहे, गंगा नदीचं खोरं आहे, सिंधू नदीचं, ब्रह्मपुत्र नदीचं. त्याच्यानंतर द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आल्यानंतर आपण 2 प्रकारच्या बघितल्या, पूर्व वाहिनीकडे वाहणाऱ्या आणि इकडे पश्चिम वाहिनीकडे म्हणजेच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि इकडे अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या. अशा प्रकारे आपण त्यांना काय केलं होतं, प्रमुख याच्यामध्ये प्रमुख नदी खोऱ्यामध्ये विभागलं होतं आपल्या भारतामधल्या नद्यांना. तशाच प्रकारे ब्राझील मधल्या सुद्धा ज्या काही नद्या आहेत त्यांना आपण 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये विभागतो. अमेझॉनचं वेगळं झालं, पॅराग्वा आणि पॅराना, साओ फ्रान्सिस्को आणि किनारपट्टीवरील नद्या. आपल्याकडे कोकणामध्ये पश्चिम किनारपट्टीला सगळ्यात जास्त छोट्या छोट्या नद्या आहेत बघा, खूप साऱ्या नद्या आहेत परंतु छोट्या छोट्या आहेत, खूप मोठ्या नाहीत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला बघूया अमेझॉनची जलप्रणाली कशा प्रकारची आहे. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो, लक्षात ठेवा. याचा अर्थ दक्षिण अमेरिका खंडामध्ये एक पर्वतरांग आहे अँडीज पर्वतरांग, जी जगातील सर्वात लांबीची पण पर्वतरांग आहे असं मानलं जातं. त्या पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर पेरू देशामध्ये अमेझॉन नदी उगम पावते. त्यानंतर ब्राझील मध्ये आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्राझील मध्येच वाहते. मग लक्षात ठेवा अमेझॉन नदी उगम पावते कुठल्या देशामध्ये, पेरू या देशामध्ये. नॉर्मली आपल्याला दिसतं ते म्हणजे काय तर या 10वीच्या भूगोलमध्ये भारत आणि अमेझॉनची तुलना आहे. जर साधा सिंपल क्वेश्चन आला अमेझॉन ही नदी कुठल्या देशामध्ये उगम पावते तर पहिला ऑप्शन असतो लक्षात ठेवा ब्राझील, आणि ते चुकीचा आन्सर असणार आहे आणि नॉर्मली आपण ब्राझीललाच बरोबर करून येणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण ब्राझील विषयी माहिती बघितली आहे, ब्राझीलची नदी प्रणाली बघितली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची नदी बघितली अमेझॉन नदी. मग ती अमेझॉन नदी ही उगम पावते पेरू देशामध्ये अँडीज पर्वताच्या पूर्व साईडला आणि त्याच्यानंतर कुठे येते तर ब्राझील मध्ये येते. त्याच्यानंतर बाकीचं जर विचार करायला गेलं तर या नदीमधून जो काही पाण्याचा विसर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तिथे जे काही पाणी येतं, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे कुठे जास्त गाळाचं प्रमाण तिथे दिसत नाही. खूप मोठं नदीचं पात्र लक्षात ठेवा, जवळपास मुखाजवळ जर विचार केला नदी पात्राचा, नदी ज्यावेळेस संपत्ती तिथे आपण जिथे समुद्राला मिळते त्याला मुख म्हणतो, त्या मुखाजवळ नदीचं पात्र जवळपास 150 किलोमीटरची रुंदी आहे बघा. याचा अर्थ 150 किलोमीटर रुंदीचा पात्र आहे त्या नदीचा. तुम्ही विचार करा, तुम्ही तिथे बसलात त्याच्यापासून एखादं गाव कन्सिडर करा कुठलं तरी, ते दिले बघा 150 किलोमीटर असणार, एवढं अंतर ते फक्त नदीचं पात्र आहे. मी लांबी बोलत नाही, रुंदी बोलतो त्या नदीची. आपल्याकडे बघायला गेलं तर एका मिनिटामध्ये क्रॉस करण्यासारख्या नद्या असतात आपल्याकडे, परंतु ही 150 किलोमीटर रुंदीची काय आहे नदी आहे. मग त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला त्याच्यामुळे त्या नदीने बऱ्याच मुखाजवळ वितरिका तयार केलेल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या गंगा नदीने एक महत्त्वाची वितरिका तयार केलेली आहे. पश्चिम बंगालमधून ज्यावेळेस बांगलादेशमध्ये जाते त्याच्या अगोदरच हुगळी नावाची वितरिका तयार केली आणि मेन जी महत्त्वाची प्रमुख नदी आहे गंगा नदी ती बांगलादेशमध्ये एंट्री करते आणि तिची जी वितरिका आहे हुगळी ती आपल्या पश्चिम बंगालमधून खाली इकडे जाते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि ती महत्त्वाची प्रमुख नदी जी गंगा नदी आहे ती ब्रह्मपुत्राला मिळते. ब्रह्मपुत्र आणि त्या दोघीजण मिळतात आणि दोघीजण जाऊन कुठे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. परंतु अमेझॉन नदीच्या मुखाशी वितरिका जास्त प्रमाणात दिसत नाही कारण पाण्याचा थोडासा जो प्रवाह आहे तो जास्त असल्यामुळे. पण अमेझॉनच्या मुखाशी या ज्या वितरिका आहेत ते आढळत नाहीत. त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अनेक बेटे तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. आता बेटे का तयार झाले तर एकदम जे आपल्याला माहिती आहे जो गाळ वाहून आणलेला आहे तो कुठेही साठलेला नाही, तो डायरेक्टली कुठे मुखाजवळ ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळणार आहे अमेझॉन नदी त्या ठिकाणी समुद्रामध्ये गेल्यानंतर थोडंसं काय होणार आहे तर तिथे साठवलं जाणार आहे आणि त्याच कारणामुळे अमेझॉन नदीच्या मुखाजवळ म्हणजे समुद्रामध्ये गेल्यानंतर काही बेटांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे दिसतात आपल्याला अमेझॉनच्या मुखाजवळ अनेक बेटे तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण इथं बघत असताना महत्त्वाचं बघितलं ते म्हणजे काय माराजवा बेट, हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अमेझॉनच्या मुखाजवळ तयार झालेलं महत्त्वाचं बेट. आता या नदीची मुखाजवळील जी काय रुंदी आहे 150 किलोमीटरची आहे, बरोबर आहे. की याच्या अगोदर मी सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे ती झाली अमेझॉन नदी प्रणाली जी वेगळी उत्तरेकडची आहे ब्राझील मध्ये. आता थोडं दक्षिणेकडे आल्यानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे
पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. ती पूर्णतः जवळपास अर्ध्या ब्राझीलमध्ये दिसते आपल्याला अमेझॉन नदीची जलप्रणाली. परंतु इकडे दक्षिणेकडे थोडंसं आल्यानंतर पॅराग्वे आणि पॅराना दोन नद्या आहेत. या दोन नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आहेत. दक्षिणेकडे आहेत म्हणजे थोड्याशा नैऋत्येकडे आहेत. दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात आणि त्या पुढे दोन्ही नद्या जाऊन कुठे अर्जेंटिना देशामध्ये प्लाटा या नदीला जाऊन मिळतात. त्याच्यानंतर महत्त्वाची नदी आहे साओ फ्रान्सिस्को. ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. पहिली बघितली आपण कुठली अमेझॉन नदी प्रमुख नद्यांमध्ये. त्याच्यानंतर पॅराग्वे आणि पॅराना आणि त्याच्यानंतर आता ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी साओ फ्रान्सिस्को, जी जवळपास आपल्याला दिसते ते म्हणजे दक्षिणेकडेच आहे. परंतु सुरुवातीला ती कुठे उत्तरेकडे वाहते. इथे दिसते तुम्हाला साओ फ्रान्सिस्को. सुरुवातीला ती थोडीशी उत्तरेकडे दिसते तुम्हाला चाललेली. त्याच्यानंतर पूर्वेकडे जाते. पूर्वेकडे जाऊन पुन्हा दक्षिणेकडे वळून शेवटी कुठे अटलांटिक महासागरामध्ये जाऊन डिस्चार्ज होते म्हणजेच महासागराला जाऊन मिळते. मग पूर्वेकडे जाऊन पुन्हा अटलांटिक महासागराला मिळते. आणि शेवटी आता किनारी प्रदेशातील नद्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. थोड्याशा किनारी प्रदेशात अनेक नद्या कमी लांबीच्या आढळतात. त्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे इथं अजस्त्र कडा आहे किंवा ब्राझील उच्चभूमी आहे आणि किनारी प्रदेशामध्ये ज्यावेळेस नद्या उतरतात त्यावेळेस डायरेक्टली समुद्राला जाऊन मिळतात. आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण बघत असताना बघितलं पश्चिम घाटावरून उगम पावणाऱ्या नद्या अनेक आहेत ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आहेत. त्याचा प्रवाह पण खूप जास्त असतो. त्याच्यामुळे तिथे कुठे त्रिभुज प्रदेश वगैरे दिसत नाहीये. मग आता याच्यामध्ये किनारी प्रदेशामध्ये महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या बघा. परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. याचा अर्थ उत्तरेकडे वाहून पुन्हा कुठे जात आहेत किनारी प्रदेशामध्ये आणि शेवटी अटलांटिक महासागराला जाऊन काय होत आहेत मिळतात. त्याच्यानंतर पुराग्वाकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. किनारी प्रदेशातील नदी प्रणाली स्पष्टीकरण द्या किंवा इतर माहिती द्या अशा प्रकारचा प्रश्न आला तर थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि इथे आपली पूर्ण ब्राझीलची नदी प्रणाली सुद्धा संपत आहे आणि आपला हा तिसरा पूर्ण प्रकरण इथे आपला संपत आहे. याचा अर्थ आपण भारताची प्राकृतिक रचना, ब्राझीलची प्राकृतिक रचना पूर्ण बघितली. त्याच्यानंतर पूर्णतः भारताची नदी प्रणाली बघितली आणि ब्राझीलची सुद्धा नदी प्रणाली बघितलेली आहे. इथे आपला हा टॉपिक संपत आहे. आता आपण पुढील चौथ्या टॉपिक कडे वळणार आहोत ज्याचं नाव आहे हवामान. हवामान विषयी आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये बघूया. थँक यू.